साजरे करण्याचे नवीन नवीन प्रकार. ही लहान मुलाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. काही सांगतात नको, माझं मीच प्लॅनिंग करते. तर हे फारच वाईट आहे. अरे काय चाललंय का तुझं? हा, आता काही बोलत नाहीये, रागावलंय म्हणून हे असे कागदाचे बोळे फेकून मारणार आहेस का तुम्हाला? त्याची तयारी चालली आहे काही? रागावलंस म्हणून बोळे कशाला फेकून मारू तुला? आणि असे 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ रागवणार आहेस का तू माझ्यावर? आत्या, चिडलो मी आता. अहो घाबरलोय मी. 5 मिनिटांनी येतो. बस रे. काय काय चाललंय का तुझं? दादाचा वाढदिवस आहे ना उद्या, प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न चाललाय. हसायला काय झालं तुला? आता हसू नको तर काय करू? दरवेळेला असतं तुझं. दरवेळेला काहीतरी डोक्यात घेतेस आणि सगळं प्लॅनिंग मी करणार म्हणून काहीतरी ठरवतेस आणि ऐनवेळी बाबा येतात आणि सगळं प्लॅनिंग कॅन्सल करून टाकतात. हो रे, दरवर्षीच आहे, कशाला तू उगाच करत बसतेस? तसंच होतं. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करणार. ते म्हणतात ना, ओ उसकी हार नाही होती. कुणाची कोशिश करने वालों की हार हा, नहीं होती. तशी मी कोशिश करत राहणार. बघूया. करो कोशिश करो. हा. हा, पण ते प्लॅनिंग आहे ना, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेव. दरवर्षी आपल्या घरामध्ये बाबांच्या वाढदिवसानिमित्त आईच्या फोटोला एक फ्रेश हार, एक छान गोड पदार्थ आणि सगळेजण आपण एकत्र ब्रेकफास्टला बसतो. हे त्यातनं स्किप करू नकोस म्हणजे झालं. नाही, तर ते सगळं तर आहेच. आणखीन काय काय करता येईल याचा विचार करते. स्वराज, दादासाठी ना केक करणारी मी रव्याचा. अरे वा, बाबा म्हणजे एकदम खुश होणार आहेत. आवडतं त्याला खूप. कॉफी. अरे वा. हा, अरे वा, तुम्हाला कसं कळलं मी आलोय ते? कळतं मला. म्हणजे तुमची यायची जायची वेळ पाठ झाली आहे मला आता, त्यामुळे आधीच कॉफी बनवून ठेवली. घे ग आत्या, तू पण घे. म्हणजे प्लॅनिंग करता करता तुला तरतरी येईल जरा कॉफीमुळे. अरे प्लॅनिंग करणार मी, त्याला दाखवणार. तो हो म्हणाला तर ठीक आहे, नाही म्हणाला तर हा, मस्त झाली हा कॉफी. प्लॅनिंग? कसली प्लॅनिंग करताय? उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना. अरे वा, मग काय करायचं उद्या? त्याच प्लॅनिंग चाललंय. अच्छा. बस सांग ना तू, आणखी काय काय केलंस? मला वाटतं एवढं पुरेसं आहे रे, है ना? स्वराज, अहो जेवणात आज काय करायचंय तुम्ही? आई, अयो तुम्ही कधी आलात? तेव्हाच, जेव्हा तू बाहेर स्वराजला कॉफी दे, त्या निमित्ताने त्याच्या हाताला हात लाव, हे सगळं करत होतीस ना, तेव्हाच आले मी. आई, तुमचा काहीतरी गैरसमज होते. प्रीती, प्रत्येक वेळी कसा ग माझा गैरसमज होईल? दरवेळी हे असंच काहीतरी सांगतेस तू मला. पण आज मी तुला स्पष्ट सांगते, मला तू त्या माणसाबरोबर बोललेली बसलेली बघवत नाही. काय गरज आहे त्याच्याशी गोड गोड वागायची? आई, अहो दगडाला चॉकलेटी कलरचा पेपर गुंडाळल्याने तो दगड चॉकलेट होत नाही. मी जे काही गोड वागतीये आणि गोड गोड बोलतीये, ते मी सगळं मुद्दाम करतेय. त्यांना वाटलं पाहिजे ना मी त्यांच्यातलीच आहे. एकदा का मी या सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली ना, की तिथूनच त्यांचं मन पोखरायला सुरू करेल. मग यांना कळणार सुद्धा नाही त्यांचं हे घर आतमधून कधी पोकळ झालंय. असं गुंडाळेन ना यांना, शेवटी पाणी मागायला सुद्धा तोंडातून शब्द फुटणार नाहीत. चांगलंय, फक्त त्यांना गुंडाळता गुंडाळता त्यात स्वतःलाही त्यांच्याबरोबर गुंडाळून घेऊ नकोस म्हणजे झालं. आणि चुकून जरी त्यांच्याबद्दल विचार करायला लागलीस ना तू, तर ही सुभद्रा तुझ्या समोर उभी आहे. आई, हे विसरू नकोस. अयो तुम्ही काळजी करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा दिवस व्यवस्थित पार पडला पाहिजे. त्या पुरुषोत्तम गायकवाडचं जर मन जिंकायचं असेल ना, तर हीच ती संधी आहे.
तू कुठला डबल डाव खेळतेस हे मला माहित नाही प्रीती, पण उद्याचा वाढदिवसच काय यांच्या घरातला कुठलाच कार्यक्रम मी आनंदाने पार पाडू देणार नाही. अरे सुनो, तू दारात काय उभी आहेस अशी? ये ना आत ये. बोल, काय म्हणतेस? तेच बोलायचं होतं तुझ्याशी. जे माझ्या मनात आहे, म्हणजे तू मला विचारणार असं मला वाटतंय, तेच जर असेल तर माझं उत्तर तुला माहिती आहे. मी काय विचारणार तुला काय माहिती? अगे दरवर्षी वाढदिवसाच्या आदल्या रात्री तू माझ्याकडे येतेस आणि हाच प्रश्न विचारतेस, हो की नाही? माहिती ना तुला, मग दे ना परवानगी. अगं लहान आहोत का आपण दरवर्षी तेच तेच बोलायला? अरे नाही होत लहान, माहितीये मला. दे ना प्लीज, एकदा परवानगी दे ना. नो. का नाही म्हणतोस? मला वाढदिवस तुझा साजरा करायचाय, घरातल्या सगळ्यांना करायचंय, सगळ्यांना सेलिब्रेशन करायचंय, मग नाही का म्हणतोस तू? सेलिब्रेशनच काय, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा मला वेळ वाया घालवण्यासारखं वाटतंय. विराज सारखं बोलू नको आता तू. नको. दे ना परवानगी प्लीज. अजिबात नाही. नेहमीप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, सगळे आपापल्या कामाला लागतील. मी सुद्धा ब्रेकफास्ट करून दुकानात जाणार आहे. नाहीच म्हणणार आहेस मग? नाही. बरं जरा थांब. बदलला विचार? नाही नाही, विचार नाही बदलला. नाही, तू विसरणार नाहीस, पण तरी आठवण करून देतो. गीतांजलीच्या फोटोसाठी हार आणायला मात्र विसरू नकोस. तो अजिबात विसरणार नाही मी, त्या कामात अजिबात कसूर करणार नाही. दादा एकदा परवानगी दे, एकदा. नाही